येथील माजी सैनिक सोसायटी परिसरात सुरू असलेल्या राजश्री छत्रपती शाहू व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अभिजात मराठी, मनातली, माणसातली आणि जगातली या विषयावर अत्यंत उत्साहात गुंफण्यात आले। या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र शासनाचे वित्त लेखाधिकारी प्रशांत नारायण जगताप बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किशोरी अशोक पाटील होत्या। कार्यक्रमाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। त्यानंतर व्याख्यानमालेचे संस्थापक कैलासवासी प्राध्यापक पैलवान अशोक पाटील सर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यंदा या व्याख्यानमालेचं यशस्वी 24वे वर्ष आहे। मराठी भाषेचा गौरव। आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात प्रशांत जगताप यांनी मराठी भाषेचा प्रवास आणि तिचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले। ते म्हणाले की मराठी ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपल्या मनातली संवेदना, माणसातली माया आणि जगातली ओळख आहे। जिथं मराठी माणूस पोहोचला तिथं त्यांनी आपली संस्कृती आणि मराठी भाषा जिवंत ठेवली आहे। आजच्या आधुनिक युगातही मराठी भाषेचं अस्तित्व अधिक प्रगल्भ होत आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय विनायक यादव यांनी उपस्थितांना व्याख्यात्यांचा परिचय करून दिला। अध्यक्षीय भाषणात श्रीमती किशोरी पाटील यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक प्रबोधनाचं महत्त्व विशद केले। या सोहळ्याचं नेटके सूत्रसंचालन प्राध्यापक भारत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद पाटील यांनी मांडले। या व्याख्यानासाठी माजी सैनिक सोसायटी सह्याद्रीनगर, वसंतनगर, साई कॉलनी आणि परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी अशोक भाऊ कोकळेकर आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। की ज्या राजानं माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्या राजाच्या नावावरती आणि अशोक पाटील सारख्या एका प्राध्यापकाकडून समाज प्रबोधनाची गरज 21व्या शतकात सुद्धा लोकांना आहे ह्याची जाणीव ठेवून ही जी व्याख्यानमाला सुरू केली होती। मी भरतला शब्द दिला, ठीक आहे मी येतो। परत भरतचा 2 दिवसांनी फोन आला मला, सर विषय कोणता असेल? मी परत त्याला म्हणलं की परत मला 1-2 दिवस दे, मी विषय कोणता असेल, कारण की मी काय पट्टीचा व्याख्याता नाही की प्रत्येक ठिकाणी एकच व्याख्यान सगळीकडे फिरवतोय आणि त्याच्या व्याख्यानाला गर्दी जमते असा मी काय व्याख्याता नाही। त्याला म्हणलं मला व्याख्यानाची थोडी तयारी करावी लागेल। एक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे प्रत्येक बोलण्याला मला थोडा वैज्ञानिक आधार लागतोय आणि अलीकडे सोशल मीडियाचा प्रभाव पाहता चुकून एखादा दुसरा शब्द माझा इकडचा तिकडचा गेला तर वेगळं काय व्हायला नको। मी म्हणलं की विषय मी जरा बघून सांगतो। मग आमचा विषय ठरला की छत्रपती शाहू महाराजांच्यावरती बोलायचं। मी तयारी केली। भारतचा सर परत मला फोन आला, सर मला छत्रपती शाहू महाराजांच्यावरती प्रेम करणारी लोक इतके आहेत की दर 2 वर्षांनी एक वक्ता छत्रपती शाहू महाराजांच्यावरती बोलतो, तुम्ही कुठला तरी वेगळा विषय घ्या। ठीक आहे म्हटलं। मग मी त्याला म्हटलं की जी समस्या मला माझ्या घरामध्ये दिसते, जी समस्या मला रोज दिसते, माझ्या घरामध्ये दिसते, माझ्या कार्यालयामध्ये दिसते, समाजात वावरताना दिसते, त्या समस्येवरती मी बोलेन। माझा विषय असेल अभिजात मराठी भाषा, जगातली, मनातली, वास्तवातली। अर्थात विषय सोडून द्या, विषय काय का असेना, अभिजात मराठी भाषा, जगातली, मनातली आणि वास्तवातली यापेक्षा अभिजात मराठी भाषा, इतिहास आणि वर्तमान, अभिजात मराठी भाषा, समृद्ध परंपरा आणि भयान वास्तव